शैलेश शेळके, प्रकाश बनकर चला कड्यावरती या. गणेशजी भुजबळ आखाड्यामध्ये जायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी वितरण समारंभ संपन्न होतोय. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं एवढं सुंदर मैदान, तब्बल 4 महाराष्ट्र केसरी, 2 उपमहाराष्ट्र केसरी, 2 महाराष्ट्र केसरी आणि जवळजवळ 60हून अधिक लढती या मैदानावरती संपन्न होत आहे. भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ बानेर यांच्या माध्यमातून. तसं पाहिलं तर ट्रस्ट हे खऱ्या अर्थानं वाक्य योग्य नाही ठरत, परंतु खऱ्या अर्थानं देवाची सेवा करण्याचं साधन आहे ते. आणि या ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टी मंडळी भैरवनाथाची सेवा करताय. सुरुवातीच्या काळामध्ये ट्रस्टच्या माध्यमातून सार्वजनिक ज्या आपल्या गावातल्या जमिनी होत्या आणि सार्वजनिक परंपरा होत्या त्या टिकवण्याचं काम खऱ्या अर्थानं ग्रामस्थांनी केलं. त्याचप्रमाणे नंतरच्या काळामध्ये लक्ष्मणांना सायकल असतील, पाटील मुरकुटे असतील, बनशांना मुरकुटे असतील, उत्तमजी पारखे असतील, बांधाजी पारखे असतील, खऱ्या अर्थाने या मंडळींनी फार कष्टातून त्या काळी कोणत्याही सुविधा नसताना ट्रस्टची उभारणी केली आणि त्याचा कार्यभार यशस्वीरित्या मार्गी लावला. आतापर्यंत या भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दुष्काळाच्या काळामध्ये अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले गेले. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण साहित्य केलं. त्याचप्रमाणे अनेक पेशंटचे दवाखाने असतात, आर्थिक परिस्थिती ज्याची गरीब असते त्याला मदत केली. अनेक खेळांमध्ये ज्या खऱ्या अर्थानं प्रावीण्य मिळवणारे खेळाडू असतील आणि त्या खेळांसाठी साहित्य असेल ते उपलब्ध करून दिलं. परिसरातील नागरिकांसाठी मंदिरं बांधली. त्याचप्रमाणे परिसरातील अनेक मंदिरांसाठी देणग्या दिल्या. दुष्काळग्रस्त भागांसाठी जनावरांना छावण्यांसाठी चारा दिला. कोल्हापूरला पूर आला होता त्यावेळेस अनेक जीवनावश्यक वस्तूंचं वाटप बानेरच्या ट्रस्टनं केलं. नंतरच्या काळामध्ये बानेर गावातील रूढी परंपरा चालू ठेवण्यासाठी बगाड सारखी परंपरेसाठी सहकार्य कायम ठेवलं. आणि त्याचप्रमाणे देवाचा उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्ती मैदान आणि अनेक न सांगता येतील अशी सामाजिक कार्य भैरवनाथ ट्रस्टच्या माध्यमातून संपन्न होतात. एकदा भैरवनाथ ट्रस्ट आणि बानेर ग्रामस्थांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक मंडळी. नाही तर नुसता उरूस भरवायचा आणि वर्षभर काही बघायचं नाही असं काम नाही. इथं अनेक सामाजिक कामांमध्ये पुढाकार घेणारं बानेर गाव आणि भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट. नेताजी खैरे आपल्या या ठिकाणी स्वागत आणि रनवरे आपल्या या ठिकाणी स्वागत. आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी अनिकेत भाऊ मरकुटे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक पहिला हंकेश्वर जायगुडे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. पुढची कुस्ती प्रकाश बनकर, शैलेश शेळके दुसरा पुकार, हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील दुसरा पुकार. शेवटच्या 4 कुस्त्या बाकी आहे. शबास सतपाल, शबास कालीचरण. सतपालला कब्जा घेतलेला इकडं. प्रकाश बनकर, शैलेश शेळके दुसरा पुकार. पैलवान विराज, प्रकाश बनकर, शैलेश शेळके. कुस्ती लागणार आहे गोविंद. आता किती वेळ गरम होत बसणार आहे कारण कुस्त्या भरपूर आहेत पुढे. पण अजून 5 मिनिटं होणारी कुस्ती असते तर मी पण म्हणलो असतो अजून थांबू द्या, ही कुस्ती संपू द्या. त्या कुस्त्या वेळच काढणार आहेत कारण तेवढ्या कुस्त्या खट आहेत त्या. आणि या ठिकाणी एक आगळा वेगळा सन्मान होणार आहे ग्रामस्थांच्या वतीनं. औंधगाव कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद विकास काका रानवडे, प्रसिद्धीला परामुख व्यक्ती. आपल्या सूत्रसंचालनाने आमचा आखाडा या ठिकाणी भरून गेलेला आहे. खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. विकास काका रानवडे पाटील, कोळच्याला पहिलं पाडणारा आमच्या भागातील माणूस विकास काका रानवडे पाटील, औंध कुस्ती केंद्राचे संस्थापक आमचे वस्ताद विकास काका रानवडे यांचा आपल्या सर्वांच्या श्री भैरवनाथ उत्सव कमिटीच्या वतीने या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील दुसरा पुकार, वस्ताद विकास काका रानवडेंचा सन्मान होतोय.
अनेक अनगड हिरांना पैलू पाडणारे विकास काका रानवडे. नुसती लोकांची पोरं घडवली, पोरग स्वतःच CBSE ला नाही, स्वतःच तेवढंच चांगलं घडवलंय. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आता आणि 57% विजय झाला. टाळ्या करा जरा. चांगल्यावरती चांगला विजय.